सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्मविद्या निरूपण 16 ढोऱ्या डोंगर आजपासून आपण सुरू केलेला आहे। सकाळी पहिलं सत्र आपण घेतलं आणि त्या सत्रामध्ये आपण प्रास्ताविकपर मागच्या वर्षी आपण जे सत्र चालू केलेलं होतं इथं, या सत्राची सुरुवात त्याचा प्रकरणवश पूर्वी प्रकरणापासून मोकळं विवेचन करत करत आपण संहार प्रकरणापर्यंत आलेलो होतो। आणि संहार म्हणजे काय त्याचा प्रकरणवश आपण घेतला आणि परमेश्वराचा संहार प्रकरण सांगण्याचा उद्देश काय, त्यातून आपण काय शिकलो पाहिजे, काय घेतलं पाहिजे, समज घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये काय बदल केला पाहिजे हे बघितलं। आता मोकळं विवेचन केलं तर तास 2 तासामध्ये संहार प्रकरण संपू शकतं, परंतु सर्व सद्भक्तांनी विनंती केली की थोडा डिटेल्स घ्या, आपल्याला काही घाई नाही, परत परत हे निरूपणाचे कार्यक्रम होत नाही आणि पुढं आपल्याला जायचं आहे तर जे तत्त्वज्ञान आहे ते खूप मोठं आहे। असे अनेक कार्यक्रम होतील, अनेक सत्र होतील, तेव्हा कुठं हा विषय संपेल आणि त्यामुळं आपण डिटेल घेण्याचा प्रयत्न करत आहोत। साधू संतांच्या शुभचिंतनाने, परमेश्वराच्या कृपेने या तत्त्वाला, या तत्त्वज्ञानाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे। विषय थोडासा किचकट आहे, मोठा आहे, गंभीर आहे, म्हणून समजण्यालाही थोडा अवघड आहे, परंतु आपल्याला उत्सुकता आणि चिकित्सा लागली पाहिजे की ही सृष्टी कशी निर्माण होते आणि कशी संपते, कोण निर्माण करतं आणि कोण संपुष्टात आणतं आणि कोणत्या कारणाने आणतं आणि कशा पद्धतीनं याची रचना होत असते, याचं आकर्षण प्रत्येकालाच आहे। ज्यावेळेस तुम्ही अन्य तत्त्वज्ञानामध्ये थोडंसं बघाल, ताई पुढे येऊन बसा, तुम्ही इथं या दादा, तुम्ही इकडं बसा, कृष्णास मुनी या, पुढे या तपस्विनींनी बी इथं पुढे येऊन बसा ना खुर्च्यांवरती, एवढं लांब का बसताय, बसा इथं समोर बसा। परमेश्वराने हे तत्त्वज्ञान अत्यंत सविस्तर, स्पष्ट आणि पारदर्शक मांडलेलं आहे। अन्य संप्रदायामध्ये, अन्य तत्त्वज्ञानामध्ये जर तुम्ही डोकं घातलं किंवा थोडं डोकवलं तर याचे एवढं सविस्तर उत्तर, एवढं सविस्तर तत्त्वज्ञान कुठेही तुम्हाला आढळणार नाही, दिसणार नाही। तसं बघितलं तर 4 पदार्थ हे फक्त परमेश्वराने सांगितलेले आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर। त्यामुळं इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी 2 पदार्थ आहे, काही ठिकाणी 3 पदार्थ आहे, काही ठिकाणी फक्त एकच पदार्थ आहे, परंतु 4 पदार्थ सांगणारं तत्त्वज्ञान फक्त आपल्याकडं आहे। आणि या 4 खांबांवरती धर्म उभा आहे, तत्त्वज्ञान उभं आहे, आणि ते जर आपण समजून घेतलं तर परमेश्वर म्हणता या व्यतिरिक्त काही जाणणं नाही, कारण या प्रपंचामध्ये, या सृष्टीमध्ये हे 4च पदार्थ आहे। जीव आहे, देवता आहे, सामर्थ्याच्या अनुषंगाने कार्य करतात, प्रपंच आहे, अष्टधा प्रकृती, आणि परमेश्वर त्यांना कंट्रोल करणारा, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चराचर सृष्टी फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी, जीवाला केंद्रस्थानी ठेवून या सारं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं दिसेल, पारदर्शकता, स्पष्टता आणि सायंटिफिकली जे तत्त्वज्ञान आहे आपल्याला समजून घेता येईल। म्हणून या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना सविस्तर अभ्यास करणं, परंपरेने त्याला खूप वेळ लागतो, 2, 5, 7, 17, 17, 12, 12 वर्ष लागतात, परंतु आजकाल वेळ कोणालाच नाही आहे। आणि एवढं समजून घेऊन त्यावरती चिंतन करणं आणि त्या चिंतनातून आपल्या मनामध्ये समज, बुद्धीमध्ये समज निर्माण करून आपण कृतीवर जाणं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। म्हणून आपल्याला प्राथमिक तत्त्वज्ञान तरी कळालं पाहिजे, नेमकं काय आहे।
आणि म्हणून आपण फक्त एक पॉईंट घेत घेत पुढं जाणार आहोत. या संहार प्रकरणाचं आपण प्रकरणवश बघितलं. त्याचं पहिलंच सूत्र आहे, परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संहार करी. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया सृष्टीचा संहार करते. अर्थात याचा अर्थ काय होतो का परमेश्वरच सृष्टीचा संहार करतात, परंतु परमेश्वर ही सर्वोच्च शक्ती आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टीला परमेश्वर येतील का? आता मुख्यमंत्री आहे आणि इकडं तुमच्या गावामध्ये पाणी येत नाही, तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगणार काय? एक सिस्टम आहे, त्या सिस्टमच्या माध्यमातून हे कार्य चालत असतं. सिस्टमच्या माध्यमातून कार्य चालत असतं. त्याच्यामुळं परमेश्वराने काय करावं आणि देवी देवतेकडून परमेश्वराने काय कार्य करून घ्यावं याचा जर आपण अभ्यास केला, चिंतन केलं, विचार केला, तर परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात. अवतरल्यानंतर वाडोवेडी फिरून अधिकारी जीवेला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगतात, स्वतःची ओळख सांगतात. जीवाचं हित कशात आहे, जीवानी काय केलं पाहिजे, हा जीव होता कुठं, आला कुठून, कशासाठी आला, कोणी आणलं आणि त्या आणण्यातून त्याचं हित कशामध्ये आहे, त्यांनी काय करावं काय नाही करावं हे परमेश्वर सांगतात. बाकीचं जे कार्य आहे हे सृष्टी चालवण्याचं, सकळांची विषयवस्था परमेश्वर करतात आणि सकळ ही विषयवस्था करत असताना सर्व देवतेच्या माध्यमातूनच करतात. विशेष परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली फक्त परमेश्वराच्या हितासाठी आणि परमेश्वराला आनंद जीवाला आनंद देण्यासाठी, जीवाच्या हितासाठी. म्हणजे या साऱ्या देवी देवतेला सुद्धा परमेश्वराने या जीवाच्या हिताच्या अनुषंगाने कामाला लावलेलं आहे. परमेश्वर 4 दानं देतात. कैवल्यदान आहे, ग्रहणादान आहे, संबंधदान आहे, लीळादान आहे. कैवल्यदान परमेश्वराचं आहे, 3 दान हे देवतेचे आहे आणि हे कर्मेश्वर देत असतात देवतेचे दान. म्हणजे परमेश्वराची भक्ती करणारा जीव त्या परमेश्वराच्या कैवल्यदानाला नाही पुरला, तिथपर्यंत नाही पोचला, तर परमेश्वर या देवतेचे जे दान आहे ते ह्या जीवासाठी वापरतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर देवतेला कार्याला तर लावताय सृष्टी चालवण्यासाठी, परंतु स्वतःच्या मिशनमध्ये सुद्धा त्याला सहभागी करून घेतात. आणि म्हणून देवतेचं जे कार्य आहे हे आपण बघितलं, ते जर तुम्ही व्यवस्थित जर सत्संग ऐकले तर पूर्णपणे त्याविषयी तुमच्या मनातल्या शंका, गैरसमज, अज्ञान आणि भीती निघून जाईल. कारण देवता हा वर्ग जो आहे याच्याविषयी आपल्या मनामध्ये खूप भीती आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये एक संभ्रमावस्था सतत असते, एक भीती असते अज्ञान असल्यामुळं. म्हणून देवता वर्ग जर आपण समजून घेतला तो सिस्टमचा एक भाग आहे आणि या सिस्टमचा भाग असल्यामुळं देवता वर्गाचा ना आपला अर्थार्थी संबंध येत नाही. परंतु जोपर्यंत आपण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाच्या रस्त्यावरती योग्य पद्धतीने चालत आहोत, दैवराटीच्या या रस्त्यावरती योग्य पद्धतीने चालत आहे, तोपर्यंत देवतेचा आपला काही संबंध येत नाही. पण थोडा का हा रस्ता आपला थोडासा बदलला तर मग देवतेचा आपल्याला संबंध येतो, आपला संपर्क येतो आणि तेही त्यांच्या चौकटीत राहूनच कार्य करत असतं. म्हणून देवता वर्ग समजणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलंच परमेश्वर प्रवृत्ती, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ही जी माया देवता आहे, परमेश्वराची ही मुख्य देवता या अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे, ती सृष्टीचा संहार करत असते. याचा अर्थ ती करते का? ती नाही करत, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ती करत असते. म्हणजे परमेश्वराच्या आदेशाने ती करत असते. आणि मग हा कोणत्या परमेश्वराच्या आदेशाने, कोणत्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं हा संहार करत असते? व्यक्त की अव्यक्त? तर अव्यक्त परमेश्वराचा जो प्रवृत्ती आहे त्या अव्यक्त परमेश्वराच्या प्रवृत्तीनं अव्यक्त माया सृष्टीचा संहार करत असते. कारण व्यक्त जो आहे तो परमेश्वर असेल, ती माया असेल जी व्यक्त आहे, ही व्यक्त आज कार्यरत आहे. कार्यरत असताना त्यांना समोर कामं दिसत आहे आणि मग ते थांबवायची इच्छा होत नाही. आता जसं एखादं काम चालू आहे, आपल्याला म्हणतात सत्संग आहे किंवा सत्र आहे, नाही आता एकच दिवस हे काम व्हायलाच पाहिजे, कारण काम समोर दिसतंय, परत थांबलं तर ते काम राहून जाईल ना. तसं हा प्रकार आहे. म्हणून अव्यक्त परमेश्वर सृष्टीचा संहार करण्याची प्रवृत्ती निर्माण केल्यानंतर अव्यक्त माया सृष्टीचा संहार करत असते. हे पॉईंट आहे, हे पॉईंट फक्त मी देणार, कारण याचा डिटेल्स अभ्यास जर केला तर तुम्ही ऐकायला बोर व्हाल आणि ते समजायला बी कठीण जाल. आपल्याला फक्त त्याला स्पर्श करायचा आहे की कोणता परमेश्वर, कसा परमेश्वर, प्रश्न निर्माण होतात आपल्याला.
तर परमेश्वर म्हटलं तर कोणता परमेश्वर हे मनात लगेच येतो प्रश्न. आणि हे जे आपले पक्षकार आहे हे पक्षकार प्रश्न करतात आणि त्याचा परिहार पण देत असतात. मग एका पक्षकारांनी काय प्रश्न केला की जर परमेश्वर सृष्टीचा संहार करतात, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं सृष्टीचा माया संहार करते, तर कोणता परमेश्वर, व्यक्ती की अव्यक्त? आणि मग त्याच्यात परिहार होतो की परमेश्वराच्या प्रवृत्तीनं अव्यक्त माया आणि अव्यक्त परमेश्वराच्याच प्रवृत्तीनं ह्या सृष्टीचा संहार होत असतो. आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. तर परमेश्वर म्हणजे व्यक्त अव्यक्त झाला, परंतु महावाक्यामध्ये आपण परमेश्वराच्या व्याख्येत परमेश्वर जो बसवलेला आहे तो त्रंश परमेश्वर. मग त्या त्रंश परमेश्वराच्या कोणत्या वेळेस आणि कोणत्या ठिकाणी परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण होते हे खूप डिटेल्स. आता तुम्ही डिटेल्स घ्या म्हटलं म्हणून ते डिटेल चाललं आहे, नाही तर हे मोकळं विवेचन वेगळ्या बोधकथा सांगून तुम्हाला बरोबर तुमच्या डोक्यात घुसवलं असतं. परंतु आपल्या सूत्राचा स्पर्श करत आपल्याला पक्षकारांनी जे सांगितलेले त्याला आपल्याला पुढं जायचं आहे. ते तिन्ही अंश जिथं ब्रह्म माया ईश्वर हे तिन्ही अंश आहेत अशा त्रंशाला परमेश्वर नाव आहे आणि त्याच परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होते. कारण त्याच्यामध्ये 3 प्रकार, ईश्वर, माया आणि ब्रह्म. आणि मग नामना परमेश्वर ही आहे, ही कोणाला आहे तर या तिन्ही एकत्र आलेला आहे. त्याच्यामुळे त्या परमेश्वराला पर म्हणजे कैवल्य, जे कैवल्य जो देऊ शकतो प्राप्तीला, परमेश्वराला जो जीवला प्राप्तीला घेऊन जाऊ शकतो तो परमेश्वर. जिथं ब्रह्म आहे ईश्वर आहे असे 2च आहे, म्हणजे कैवल्य स्वरूप आहे, त्या ठिकाणी परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होते. आणि त्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं जिथं जीव आणि देवता स्वरूपे नाहीत त्या ठिकाणी परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर जिथं तिन्ही प्रवृत्तीचा उद्रम आहे, म्हणजे तिन्ही प्रवृत्तीचा संबंध आहे, जोडलेला आहे, अशा ठिकाणी सृष्टीचा संहार असेल, रचना असेल, अवतरण असेल, या तिन्ही प्रवृत्तीचा उपज निर्माण होतो, तो प्रवृत्ती निर्माण होत असते. म्हणजे तिन्ही गोष्टी, नुसते सृष्टीचा संहारच नाही, संसरणसुद्धा तिथंच होतं आणि अवतरणसुद्धा तिथंच होतं. तिथं त्या प्रवृत्तीला, त्या अंशाला प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर परमेश्वर अवतार घेतात. आता हे विषय, आता संभाजीनगरला आपण परमेश्वर हा विषय बघितला. ईश्वर काय आहे, माया काय आहे, ब्रह्म काय आहे, या तिन्हीचा मिळून एकत्र तो परमेश्वर कसा आहे, हा आणखीन विषय वेगळा आहे. म्हणून मी सकाळीच सांगितलं की ज्यांनी देवता वर्ग समजून घेतला आहे, जाणून घेतलेला आहे, किंवा परमेश्वर जो वर्ग आहे तो समजून घेतलेला आहे, त्याला ही गोष्ट समजणं खूप सोपं होऊन जाईल आणि त्याला समजवणं बी सोपं होऊन जाईल. नाहीतर आपण त्या विषयाला कुठं स्पर्श केलेला नसतो, देवता वर्ग आपल्याला माहीत नसतो, परमेश्वर वर्ग आपल्याला माहीत नसतो ना, आपण डायरेक्ट संहार आणि संसरणामध्ये आला तर आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून या अवघड विषय मी सकाळी सांगितलं, अवघड विषय आहे, परंतु तरी आपण स्वतः समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर प्रवृत्ती म्हणजे स्वातंत्र्य उपजे, म्हणजे प्रवृत्ती जी होती परमेश्वराला ती स्वातंत्र्याने उपजते का कोणीतरी सांगतं. आता आपल्याला एखादी विषय प्रवृत्ती निर्माण होते, चला आपण सत्संगाला जाऊ, मग आपल्या मनाने निर्माण झालं का कोणीतरी आपल्याला म्हणतं आपण मी चाललोय, चाल येतो का, चल जाऊन येऊ आपण, असं होतं की नाही. तर मग परमेश्वराच्या प्रवृत्तीनं होतं का कोणीतरी प्रवृत्त करतंय, कोणीतरी सांगतंय. तर स्वातंत्र्य म्हणजे कोणाच्या चेष्टकत्वाने परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण होत नाही. संहाराची आणि रचनेची जी परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे ती परमेश्वराची स्वतःहूनच प्रवृत्ती निर्माण होत असते. कारण आपण मूळ तत्त्वज्ञानामध्ये बघितलं की परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण होते. काय प्रवृत्ती निर्माण होते का माझ्याजवळचा आनंद कोणाला तरी द्यावा. मग त्याला कोणीतरी सांगितलं का तुझ्याजवळचा आनंद आहे तो दे, असं सांगितलं का नाही. चेष्टा करतो कोणी करतं, आपल्याला चेष्टा करतो करतं. आपल्याला चैतन्य मायाच्या चेष्टकत्व आहे संलग्नाचं, आणि संलग्नाचं चेष्टकत्व असून आपली देहाभिमानिनी आहे, आपल्या आजूबाजूचे लोक आहे, आपली निगेटिव्ह विचारधारा आहे, सारे आपलं आहे ना. आपण त्यांनी देवाने त्याच्यासाठी सांगितलं स्वातंत्र्य मोक्ष, यातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असेल. स्वातंत्र्याचा अर्थ काय, कोणाचाही आपल्याला चेष्टकत्व नाही, कोणाचाही आपल्यावरती प्रभाव नाही, कोणाचंही आपल्याला सांगणं आणि प्रभाव आहे आपल्याला सांगून मग आपण ऐकणं असं नाही. स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र विचारधारा सर्व बाजूनी. मग देवतेचं चेष्टकत्व नाही, जीवाचं चेष्टकत्व नाही, आपल्या इंद्रियाचं चेष्टकत्व नाही. आपल्याला इंद्रिय चेष्टकत्व करतात. ताण लागली आपल्याला वाटतं, आपलं इंद्रिय सांगतं ताण लागली पाणी प्या, भूक लागली जेवण करा, गप्पा मारायची इच्छा झाली आपण लगेच कोणाला तरी फोन करतो, गप्पा मारतो, कारण चेष्टकत्व असतं.
इंद्रियांचं चेष्ट करतो असं हे चेष्ट करतो करत, तसं परमेश्वराला कोणी चेष्ट करतो करणार नाही, कारण परमेश्वर स्वयंभू आहे. म्हणून परमेश्वराला चेष्ट करतो करण्याची गरज नाही, म्हणून ती स्वतः स्वप्रवृत्तीनंच परमेश्वराची ही जी प्रवृत्ती आहे ती निर्माण होत असते. आणि अव्यक्तीची प्रवृत्ती जी म्हणितल्या नेणे म्हणजे परमेश्वराच्या आत्मक धर्माने जाणविल्याशिवाय परमेश्वराची प्रवृत्ती माया आपोआप जाणत नाही म्हटले. आता परमेश्वराची प्रवृत्ती झाली तरच मायेला जाणवतं, कळतं, समजतं. तो एक सिस्टमचा भाग आहे, ते सामर्थ्याचं कार्य आहे. आपल्याला कोणाला तरी सांगावं लागतं काहीतरी गोष्ट, ताण लागली पाणी दे, आपण म्हणतो की नाही. असं काय आहे का की ताण लागली आणि त्याला आपोआप कळतं आणि मग तो पाणी देतो? असं नाही आहे. परंतु अत्यंत आता तो बी पुढं भाग येणार आहे एक, की एखादा गुरु शिष्य आहे किंवा मित्र आहे किंवा अगदी घरातले दररोजचे विषय आपल्याला आहे, ते वैचारिक एकोपा निर्माण झालेला असेल तर थोडंफार कळतं तर्क काही असे बसले याचा अर्थ यांना ताण लागलेले असेल, किंवा असे बसले याचा अर्थ ते रागात आहे, असे बसले याचा अर्थ काहीतरी चांगली गोष्ट झालेली आहे, सुख आनंदात आहे, काहीतरी बातमी आहे. हा फक्त अंदाज करतो आपण, अन्यथा सांगितल्याविना आपल्याला कळत नाही, कळू शकत नाही आणि आपल्याला लक्षात पण येत नाही. तसं परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय, परमेश्वराने प्रवृत्ती जाणवल्याशिवाय मायेला मात्र कळत नाही, आणि ती कळाल्याशिवाय मायाही काही कार्य करत नाही. म्हणून परमेश्वराला आत्मक धर्माने जाणवल्याशिवाय, म्हणजे आत्मक परमेश्वराचं एक स्वरूपात शक्ती आहे. परमेश्वर ही जे सत्संग आहे ते जर ऐकले तर परमेश्वरामध्ये असलेल्या ज्या शक्ती आहे, जडाशक्ती, चेतनशक्ती, त्या जडा चेतन शक्तीचं कार्य कसं चालतं, स्वरूपांक कोणत्या धर्म आहे, कोणत्या शक्ती आहे, तर हे जर ऐकलं, समजून घेतलं तर हे शब्दाचे अर्थ लगेच तुम्हाला कळतील. म्हणून हा विषयच असा आहे का पाठीमागचं झालेला असेल तर पुढं कळेल. म्हणून स्वरूपांक परमेश्वराचं जे आहे ते जे तत्त्वज्ञान जी प्रवृत्ती आहे ती जाणवल्याशिवाय मायेला जाणल्या जात नाही. तर जी मूर्ती परमेश्वर धारण करतात, व्यक्त परमेश्वर, तर सकळ देवतेनी ती पाहावी आणि न सांगता आम्ही जो मनोधर्म धरू तो सकळ देवतांनी जाणावा आणि त्यानंतर ते स्वीकारावा. अशी आयुक्त अवतरण्याची जी प्रवृत्ती निर्माण झाली त्याचवेळी या दोन्हीचा स्वीकार परमेश्वरांनी केलेला असतो. आणि व्यापारही ती व्यापार करणारी जी देवता आहे ती जाणत असते. म्हणजे परमेश्वराने ते मुळातच स्वीकारलेलं असतं की आम्ही आता मूर्तिधार्य झालो. मूर्तिधार्य झाल्यानंतर आमच्या मनामध्ये किंवा आम्हाला जी प्रवृत्ती वाटेल ती आल्याबरोबर तिला कळणं हे सामर्थ्याचं कार्य आहे. हे आपण नाही करू शकत. काही अंशी आपल्याला त्याचा थोडाफार अनुभव येत राहतो. कधीतरी आपण म्हणतो की अरे तुमचं आठवण काढली ना, आता फोन आला, किंवा आपण गप्पा मारत असतो ती एखादी व्यक्ती अचानक येते. तर हा योगायोग असतो. आणि योगायोगाच्या अगोदरही बी काही अटॅचमेंट पण असते, मानसिक अटॅचमेंट, मनाची अटॅचमेंट असते. त्यातून या गोष्टी कधीतरी घडतात आपल्या जीवनात. मात्र इथं सामर्थ्याचं कार्य असल्यामुळं परमेश्वर जे आहे हे त्यांनी ठरवलेलंच असतं, कारण हा सिस्टम चालवायची आहे, प्रपंच चालवायचा आहे, या सृष्टीमध्ये या जीवाच्या हितासाठी हे कार्य करायचं आहे. त्याच्यामुळं ह्या साऱ्या शक्ती कार्यरत करणं आणि कार्यरत होणं, त्या कार्याला आणणं हे परमेश्वराचं प्रथम कार्य. ते स्वतः परमेश्वराने जेव्हा व्यक्त झाल्यानंतर ते लगेच स्वीकारलेलं असतं आणि त्या स्वीकारण्यातूनच हे कार्य चालतं. तर परमेश्वर प्रवृत्ती उच्चारली नसती म्हणजे आता परमेश्वर प्रवृत्ती हा शब्द का उच्चारला, तर परमेश्वर मायासृष्टी सार करी असं म्हटलं असतं, किंवा मायासृष्टीचा सार करते जर आहे असं मायासृष्टीचा सार करते. इनडायरेक्ट काय कोण करते, मायासृष्टीचा सार करते. तर परमेश्वर प्रवृत्ती हा शब्द का वापरला, मायासृष्टीचा सार करते, तर मायासृष्टीचा सार करते असं म्हणायला पाहिजे होतं. पण म्हटले परमेश्वर प्रवृत्ती असा शब्द जर उच्चारला नसता तर असं झालं असतं का मायासृष्टीचा सार करते, त्याला कोणाचंही बंधन नाही, मायामध्ये ती शक्ती आहे असं झालं असतं आणि आपण हे तसंच घेतलं असतं. म्हणून शब्द काय येतो परमेश्वराच्या प्रवृत्तीनं, म्हणजे कमांड कोणाची आहे, परमेश्वराची. त्या परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय मायेमध्ये तेवढी शक्ती असूनही ती सृष्टीचा सार करू शकत नाही. म्हणून ती स्वातंत्र्याने कोणत्याही प्रकारचा परमेश्वराचा सृष्टीचा संहार असेल, संसरण असेल किंवा जे बी कार्य असेल ती करू शकत नाही. कारण परमेश्वराची प्रवृत्ती ती आहे जीवाच्या हिताची, आणि जीवाच्या हिताची असल्यामुळे परमेश्वर आहे दयाळू, माळू, कृपाळू. परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळे जीवाचं हित पाहणारा आहे.
थोडंही 1% अहित परमेश्वराच्या मनामध्ये येत नाही. तसं देवतेचं नाही आहे. परमेश्वर आणि देवता हा जर आपण फरक समजून घेतला, जाणून घेतला, तर या ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला लगेच कळतील. म्हणजे तर परमेश्वराच्या प्रवृत्तीनेच ही मायासृष्टी संहार करते. आपल्या स्वातंत्र्याने ती संहार करू शकत नाही. का बरं असं करू शकत नाही म्हटले? परमेश्वराच्या प्रवृत्तीची ती का वाट पाहते? कारण तिच्यात तर शक्ती आहे. ज्या अर्थी परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायासृष्टी संहार करते, तर याचा अर्थ मायेमध्ये सृष्टी संहार करण्याची ताकद आहे. पण मग प्रवृत्तीचा का विचार करते? म्हणजे ती पतिव्रता आहे. म्हटले ती पतिव्रता असल्यामुळे स्त्री जशी पतीच्या वेगळं विचाराचे वेगळं राहत नाही किंवा करणं राहत नाही, तसा सिद्धांती पतिव्रता सांगण्याचा उद्देश काय? का परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय ही मायासृष्टीचं संहारही करत नाही, संसारही करत नाही. कारण तिचं लक्षण काय आहे? ती पतिव्रता आहे. या देवतेला, परमेश्वराच्या सर्व देवतेला परमेश्वराचा अत्यंत वेच असतो, अत्यंत आवडी असते आणि इमाने ईदद्वारे ते कार्य करतात. आता इथं परमेश्वराने एवढं तत्त्वज्ञान जरी सांगितलेलं असलं, आपल्याला सर्व समजलेलं असलं, जाणवलेलं असलं, तरी आपण इमाने ईदद्वारे परमेश्वराची जी परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे. त्याच्या धर्माचं भलं आहे का? परमेश्वराचं भलं आहे का? तरी पण आपण करतो का इमानी ईदद्वारे? साधूसुद्धा इमानी ईदद्वारे करत नाही. साधुत्व आणि साधुत्वाचे कपडे का घातले हे विसरून जाऊन आपल्याला बऱ्याच गोष्टीला तोंड द्यावं लागतं. याचं कारण का वेच नाही, आवडी नाही. तसं देवतेला परमेश्वराची वेच असते, आवडी असते. त्याच्यामध्ये एकही रेष ओलांडून सुद्धा कोणतीच देवता कार्य करत नाही. म्हटलं या बाबा, या इकडे या, वरतीच या, वरतीच या. दुसरं परत ईश्वर उपजे त्याची होय, म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण झाल्यावर, या बाबा, जेव्हा व्यक्तमंत परमेश्वराच्या प्रवृत्ती निर्माण होते तेव्हाच माया तात्काळ सृष्टीचा संहार करते. म्हणजे अव्यक्त परमेश्वराची प्रवृत्ती ती निर्माण होतेच होते, पण अव्यक्त परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर सुद्धा व्यक्त परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय सुद्धा माया सृष्टीचा संहार करत नाही. कारण का? तर ती प्रवृत्ती आहे. मायेने आपल्या स्वातंत्र्याने संहार करू म्हटले तरी ती संहार करू शकत नाही. तर मग सृष्टी म्हणावी कशाला म्हटले? कोणत्या सृष्टीचा संहार करतात ते? ती सृष्टी म्हणजे सृजिली, ती म्हणजे तयार केली, निर्माण केली. मायेने सृष्टीची रचना केली होती. माया सृष्टीचा संहार करते. तर माया सृष्टीचा संहार करते, तर मग त्याची जीव, सृष्टीची जीव, देवता, प्रपंच जे आहे या पदार्थाची माया सृष्टी रचना करते, पण परमेश्वराच्या प्रवृत्तीनं. मग या सृष्टीमध्ये काय आहे? या सृष्टीमध्ये जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे. ज्याच्यामध्ये जीव, देवता, प्रपंच आहे त्याला म्हणतात सृष्टी. कारण सृष्टी त्याच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. आपण म्हणलं आता ही सृष्टी आहे, ते 21 अधिकारामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला याचं उत्तर सापडेल. तर सृष्टी आहे म्हणजे मग जीव आहे की नाही, देवता आहे की नाही, प्रपंच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होण्याचं काही कारण नाही. आणि या तिन्ही पदार्थ व्यतिरिक्त परमेश्वर आहे की नाही याचं प्रश्नाचं कारण नाही. कारण सृष्टी आहे याचा अर्थ परमेश्वर आहे, आणि परमेश्वर आहे याचा अर्थ सृष्टी आहे. कारण परमेश्वराव्यतिरिक्त सृष्टी नाही आणि सृष्टी व्यतिरिक्त परमेश्वर नाही. कारण परमेश्वराची सृष्टी निर्मितीचा उद्देश काय आहे? काय जीवाचं हित. आणि ज्या वेळेस असा कोणता जीव नाही आहे का जो वेदवंत नाही, बोधवंत नाही किंवा परमेश्वराचे भक्त नाही आहे, त्यावेळेस सृष्टीचा सार होतो. कारण त्याचा जो उद्देश आहे तोच सफल होण्यासाठी सृष्टी ठेवण्याची आवश्यकता नसते. तर ते पुढं येणार आहे. त्याच्यामुळे संहार म्हणजे रचना मोडे. संहार होतोय म्हणजे काय करतात? ती जी रचना केलेली असते जीव, देवता, प्रपंचाची, आणि त्यात परमेश्वर आलेला असतो, ही जी रचना आहे त्याचा संहार करणे म्हणजे तो जो सेटअप आहे, आपण तो एखादा साठा तयार करतो, साच्या एखाद्या गोष्टीचा, काम झालं का आपण मोडून टाकतो. तसं ह्या प्रपंचाचा जो साठा तयार केलेला असतो, प्रपंचाची जी रचना केलेली असते तिचा नाश करणे म्हणजे सृष्टीचा, रचल्या सृष्टीचा नाश करणे म्हणजे संहार करणे. आणि या सृष्टीचा सार कसा केला जातो? आता आपल्याला एखादी वस्तू तयार करायची, ती मोडायची तरी किती त्रास होतो. एखादी बिल्डिंग पाडायची म्हटल्यानंतर तरी कितीतरी त्याच्यासाठी एक शक्ती लागते, बुलडोझर लागेल, कितीतरी यंत्रणा राबवावं लागेल. पण तसं नाही आहे इथं. हे बर्वेने प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारचा जीवाला कोणताही त्रास, दुःख न होऊ देता ते करतात.
त्याचं उदाहरण ते देतात, लोण्यातून केस बाहेर काढावं तसं जीवाला सामर्थ्याने सुखदुःख न होता कर्मफळातून काढले जाते. लोणी आहे, लोणी त्याच्यात केस असतो. तो केस जर काढला तर त्या लोण्याला काही त्रास होतो का? काही दुःख होतं का? काही जाणवतं का? काहीच नाही. तसं ह्या जीवाला या सृष्टी संहाराच्या वेळेस कोणत्याही प्रकारचं सुखदुःख न होऊ देता तो कोणत्याही कर्मफळात असेल, चलद्रूप नरकामध्ये असेल, स्थावर नरकामध्ये असेल किंवा देवतेच्या फळामध्ये असेल, कोणतंही दुःख भोगत असेल, सुख भोगत असेल, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ द्या. ते सामर्थ्याचं कार्य आहे. तर ते काढून नेतात कुठं म्हणले? तमात नेतात. मायेचा तम आपण मूळ सृष्टीमध्ये कुठं होतं? मूळ सृष्टीच्या अगोदर, सृष्टी रचनेच्या अगोदर मायेच्या तमात. ज्याही वेळेस सृष्टीचा सार होतो तेव्हा प्रत्येक अनंत जीव हे परत तमातच नेले जाते आणि त्या तमात नेल्यानंतरच त्याची जी बी प्रमाद कीड आहे ती नासावल्या जाते, त्याला कोरं केलं जातं आणि परत परमेश्वराची जेव्हा सृष्टीचं रचनेची किंवा संसरणाची प्रवृत्ती होते त्यावेळेस परत त्या जीवाला इथं आणलं जातं. पण तरीही तो प्रमादी का होतो? तो कोरा केल्यानंतर प्रमादी होण्याचं कारण काय? तर त्याला ती प्रमाद कीड नासवली जाते, परंतु संस्कार असतो आणि या संस्कारातून तो पुन्हा पुन्हा प्रमादी होत राहतो आणि पुन्हा पुन्हा आपण या जन्ममृत्यूच्या नरकात येत असतो. ही बी परमेश्वराची कृपा आहे जीवावरची. आणि आपण ह्या जीवनामध्ये अनेक दोष जोडलेले असतात, अनंत संस्कार असंस्कार जोडलेले असतात. सृष्टीचा सार झाल्यानंतर त्या जीवाला परत संधी दिल्या जाते कोरं करून, प्रमाद कीड नासून, परंतु संस्कारातून तो पुन्हा आल्यानंतर परत तो तसाच होत असतो. म्हणून या संहारकाळी जीवाला दुःख होत नाही, तसं संसरणकाळीसुद्धा जीवाला काही कळत नाही. आता ह्या मिनिटाला आपण असं बसलेलो आहे समजा आणि अचानक परमेश्वराची प्रवृत्ती झाली आणि संहार झाला. आपल्याला कळणार नाही संहार झाला. पापणी जेवढा वेळ लागतो पापणीला तेवढ्या वेळात संहार होतो आणि तेवढ्याच वेळात संसरण पण होतं. याचं उत्तर तुम्हाला कुठं सापडेल? पूजा अवसरामध्ये. पूजा अवसरामध्ये परमेश्वर सांगतात बाईसांना, महादाईसांना, कारण आचार्य काय सांगतात? तत्त्वज्ञान देव सांगत असतात आणि तत्त्वज्ञान सांगता सांगता रात्र संपते, पहाट होते आणि आचार्याने म्हणतात देवा पाहले म्हणजे पहाट झाली. आपण म्हणतो ना गप्पा मारता मारता कधीतरी 12-1 वाजतं आणि कधीतरी एखाद्यानी हो 2 वाजले, हो खूप वेळ झाला, घ्या झोपून. कधीतरी कळतं, गप्पाच्या ओघात आपल्याला कळत नाही. तसं निरूपण चालू असतं, पूर्ण रात्र संपते आणि आचार्यांना आश्चर्य वाटतं आणि देवाला ते काय म्हणतात? पहाट झाली देवा. एवढं रात्रभर आपलं निरूपण चालू होतं. देव म्हणतात तुम्हाला पाल्याचं पडलं म्हणजे पाठीचं पडले. एक जीव असा होता म्हटले युग संपलं तरी तो उभा होता आणि मग देवाने ती कथा सांगितली. एक म्हटले शांत बसलेले होते ध्यान, ते आले त्यांच्या परिवारासहित, परिवार बाहेर आहे आणि देवाकडे आल्यानंतर ही नांदेडची लीळा आहे, तुम्हाला कधीतरी ते स्थान केलं असेल तुम्ही. काष्टी लागलेली होती, मग आता यांची काष्टी भंगेल किंवा यांची ध्यानधारणा संपेल, डोळे उघडतील, मग आपण यांना आमंत्रित देऊ आणि घरी घेऊन जाऊ उपारासाठी. परंतु त्याच वेळेस संहार होतो आणि संहार झाल्यानंतर परत संसरण होतं. संसरण झाल्यानंतर ती काष्टी मिटते आणि तो म्हणतो देवा चला चला, माझे सर्व परिवार बाहेर उभे आहे. मग देव म्हणतात अहो ते युग संपलं म्हटले. म्हणजे त्याला कळालं का? तर सेम टू सेम त्याच प्रक्रियेमध्ये, त्याच कर्मफळामध्ये, त्याच ठिकाणी हा परत प्रपंचाचं संसरण होत असतं कंटिन्यू. त्याच्यामुळं कळत नसतं, या गोष्टी चालू असतात. आता हा सामर्थ्याचा विषय आहे आणि ज्ञानाचा विषय आहे, समाजचा विषय आहे. हे असं कसं होऊ शकतं? आपल्या मनात प्रश्न येतात, परंतु हे होतं कारण का? ते परमेश्वराच्या प्रवृत्तीने सारं चालू आहे. परमेश्वर शोधक, बोधक, वेदक, द्रावक आहे आणि परमेश्वर प्रवृत्ती माया तमोनिमग्ना जीव चैतन्यमय ऐशी उपजवी. म्हणून हा मायेचा व्यापार परमेश्वराच्या प्रवृत्तीनं अशा पद्धतीनं चालतो म्हटले. माया जीवाते विक्रे संचरे विये प्रस्वे आता पुढं येणार आहे. तर मग ते कोणतं असतं म्हटले? ते मानसिक शारीरिक व्यापार असतो. जीवाला चतुर्विध कर्मफळी काढणे, टाकणे, हे जीवाचं करण, जे त्यांनी जे कर्म केलेलं असतं. आता तुम्हाला कोणती तरी देवता आहे, चला याचे खुन्नस काढू आपण, याला काढा कुत्र्यात टाका, याने आपली भक्तीच केली नाही, असं करत नाही, करू शकत नाही. परमेश्वराचं कमांड आहे, परमेश्वर न्यायिक आहे. जे तुम्ही केलं कर्म तेच तुम्हाला लागणार आहे. तुमचं कर्म मला, माझं कर्म त्याला, किती मित्र असो, नवरा बायको असो, आणखीन कोणी असो, कोणाचंही कर्म कोणालाही लागत नसतं आणि ऋणानुबंध संबंध असतात.
कोणाकडून तरी आपल्याला त्रास होणं हे सुद्धा ऋणानुबंध संबंध, आणि कोणाकडून सुख येणं हे सुद्धा ऋणानुबंध संबंध. हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तुम्हाला कोणाविषयी तक्रारच राहणार नाही आणि अपेक्षा राहणार. कोणी त्रास दिला तरी त्यामध्ये आपण जोडलं आहे, कोणी सुख दिलं तरी आपण जोडलं आहे. सकाळचं ते एक समजून घ्या, ते म्हणजे हेही जाईल, म्हणजे हेही राहणार नाही, म्हणजे कोणतीच गोष्ट राहत नसते. मग सुख असेल दुःख असेल, ही सृष्टी राहणार नाही. तेव्हा आपल्यातल्या जीवनातलं जे कर्मफळ आहे येणं जाणं ही राहणार नाही. एकदा आपण समजून घेतलं, समज निर्माण झाला का मग आपल्या मनामध्ये एक स्वस्थता निर्माण होते, आपोआप स्वस्थता निर्माण होते, कारण ती पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि मग आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी कोणीही देऊ शकत नाही, आपण मस्त राहतो. त्या अवस्थेला जीव पोचला की तो दैवराटीत असतो. आपण त्या अवस्थेला पोचलेलो नाही, आपण दैवराटीचे आहे, परमेश्वराची भक्ती करतोय, नामं करतोय, स्थानं करतोय, क्रिया करतोय, पण छोट्या छोट्या गोष्टीने आपण डिस्टर्ब होतो. कारण का आपण अजून दैवराटीचे झालोच नाही. दैवराटीचे जेव्हा व्हाल तेव्हा मस्त राहाल, तेव्हा कोणत्या प्रकारच्या तक्रारी राहणार नाही. तर विश्वादी यक्ष जे बी परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करून या जीवानी जे आणलं, त्या जीवानी जे कर्म केलं त्या कर्मानुसारच विश्वादी म्हणजे विश्वदेवतेपासून यक्षिणी देवतेपर्यंत म्हणजे कर्मदेवतेपर्यंत जे बी सकळ मळाची रचना जी करणे आहे, तर जीव प्रपंच केला, जीवानी प्रपंच केलेला असतो, म्हणजे ते मळ रचना जे आहे तो जीव करत असतो. आता पुढं येणार आहे ते, आणि संसरण प्रकरणात याच्यामध्ये याचं स्पष्ट दिलेलं असेल, कारण कसे ते मळे वगैरे घेतात. हे पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला एक प्राथमिक कळावं म्हणून त्यांनी बरेच पक्ष आणलेले आहे. तर जीवानी प्रपंच केलेला असतो, प्रपंचाची रचना केलेली असते. मग स्थूळ असेल, सूक्ष्म प्रपंच असेल, कर्माची निष्पत्ती असेल, संत असंत असेल, हे जीव करतो. याच्यामध्ये सामर्थ्य दिलं जातं, जीवामध्ये सामर्थ्य नसतं. ते सामर्थ्य दिलं तर मग ते पुढं येईल. आता माया सामर्थ्य देत असते, आणि ह्या जीवाला मायाने सामर्थ्य दिलं तो ह्या गोष्टी सारं मळ रचना करतो, संत असंत सामुग्री जोडतो, कर्म करून ते जे बी आहे ते स्वतः जोडत असतो, आणि त्यातूनच हा प्रपंच तयार होत असतो. मग सूक्ष्म प्रपंच असेल, स्थूळ प्रपंच असेल, कर्माची निष्पत्तीसुद्धा तोच करतो. फळीचा भोग म्हणजे चतुर्विध कर्म फळाचा जो भोग आहे तोही ती निर्माण करतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे बी दुःख आहे, अडीअडचणी आहे, वास्तविक त्याने ते जोडलेलं आहे. आपलं दुःख आपण जोडलं आहे, आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार आहे का? एखादी गोष्ट करता करता आपल्याकडून कळत नकळत चूक होते, आणि त्या चुकीचं ती गोष्ट चुकी करते, तर आपण काय म्हणतो, अरे माझ्याकडून चुकी झाली. आता दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग आहे का? दुसऱ्याला काही सांगून उपयोग आहे का? किंवा दुसऱ्याला टोकून काय उपयोग आहे का? परंतु तरी जीवाची प्रवृत्ती आहे, जीव स्वतःचं कधीच मान्य करतो, तो दुसऱ्यावर ढकलतो. परंतु ज्ञानाची समज काय सांगते की यांनी समजून घेतलं पाहिजे की जे बी केलं आहे ते आपण केलं आहे, आणि जे आपल्या जीवनात आलं आहे ते आपलंच खरकट आहे, ते आपल्याला साफ करावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपण तक्रार करणं आणि कोणाकडून अपेक्षा करणं, त्या अपेक्षेचा भंगाचं दुःख निर्माण करणं, हे आपल्या कर्मफळाचा जो बी भोग आहे चतुर्विध, तो सर्व काही जीवाचाच आहे. देवतांचे जे विग्रह आहे, ज्ञान अज्ञान शाब्दग्ध, हे देवतांचे त्रिविध विग्रह आहे. ते साधने अंतर्याग बहिर्याग साधने, अवतार आहे, 12 अवतार आहे. कारण परमेश्वर, आता हे आपलं जे परमेश्वर प्रवृत्ती मायासृष्टी सार करी, मग परमेश्वर कोण, किती, काय, ही सृष्टी चालवती कशी, कशा पद्धतीनं, मग देवतेचे विग्रह आले, देवतेची शक्ती आली, जीवाचं कर्ण आलं, परमेश्वराची प्रवृत्ती आली, हे सर्व आलं याच्यामध्ये. मग ते परमेश्वराचे 12 अवतार पण आले, सर्वच आलं त्याच्यामध्ये. आणि देवतांचे सुद्धा विविध विग्रह जे आहे ते सुद्धा आले. उद्धरण, आणि हे उद्धरण जे आहे प्रेमाच्या ठावणी विशेष ज्ञानापर्यंत परमेश्वर जे करतात, हे सर्व जे ज्याच्यात येतं त्याला म्हणतात सृष्टी म्हटली. हे सांगण्याचं तात्पर्य काय? सृष्टी म्हणजे काय? सृष्टी कोणाला म्हणावी, सृष्टी कशाला म्हणावी? त्या सृष्टी जे ज्याच्यामध्ये इतकं येतं त्याला सृष्टी म्हणावी, ती सृष्टी आहे. याच्यात सर्वच आलं म्हटले, इत्यादींना मिळून सृष्टी म्हणावी म्हटली. आणि ही सृष्टी रचनेची ही सर्व कारणे आहेत. सृष्टी रचनेचे कारणं पण आहे, कारण जीवाचं संत असंत आहे कर्म, देवतेचं करण आहे, कर्मफळ भोगवणं आहे, परमेश्वराची प्रवृत्ती आहे आनंद देण्याची. हे सर्व जे कारणं आहे त्या कारणामुळे सृष्टी तयार होते. हे अवघे नाश येतो सार, आणि हे सारं जेव्हा संपतं त्याला म्हणावं सार. कारण हे नसेल तर सृष्टी नसेल, हे आहे तर सृष्टी आहे, आणि हे नासणं म्हणजे सार. हे सर्व जे आहे त्याला सर्व नासणं म्हणजे सर्व सृष्टीचा सार, सर्वांचा नाश होणे, याला सार म्हणावं म्हटले.
तर परमेश्वर मायासृष्टी संहार करी, हे काय शारीरिक संहार करते काय म्हटले, तर म्हणितल्या क्रियानं लगे शारीर व्यापार करावा म्हणजे प्रॅक्टिकली आपण म्हणतो ना, प्रॅक्टिकली तिथं जाऊन करावं लागतं का, ती माया चाल इकडं जाय तिकडं जाय असं. तर हे सामर्थ्याचं कार्य आहे, सामर्थ्याचं कार्य आहे, ती प्रॅक्टिकली तिथं जात नाही, जायचं काम नाही. आता इथं काही गोष्ट करायची असेल तर त्या मायेला किंवा त्या देवतेला इथं येण्याची गरज नसते, किंवा परमेश्वराला काही करायचं असेल तर परमेश्वर आहे तिथं आहे, कार्य परमेश्वराचं चालू आहे. आजही परमेश्वर आहे ना, ज्या अर्थी सृष्टी आहे त्या अर्थी परमेश्वर आहे. परमेश्वर आहे याचा अर्थ मग कार्य चालू आहे. मग त्या परमेश्वराला आपल्याला इथं काही कार्य करायला द्यायचं, आता बोध द्यायचा, उमट द्यायची किंवा आणखीन काही सहाय्य करायचं, परमेश्वराला इथं प्रॅक्टिकली यावं लागेल का, नाही यावं लागेल, कारण ते सामर्थ्याचं कार्य आहे. तसं मानसिके सहार होतो का म्हटले, का शारीरिक सहार होतो म्हटले, तर ते सामर्थ्याचं कार्य आहे म्हटले. ते मानसिके आणि शारीरिक हा विचार करू नका, ते सामर्थ्याचं कार्य आहे. जसं आता आपण गाडी आहे एवढ्या स्पीडनी चालली, किंवा आता मोठे मोठे मशिनरी आहे, ते मशिनरी आपण अरे 50 लोकांचं काम एकच JCB करतं, एकच काय त्याची शक्ती आहे, ती तशी त्याची डिझाईन केलेली आहे, ते सामर्थ्य त्याच्यामध्ये ते आहे ना, तसं त्याचं कार्य. तसं हे एवढ्या गोष्टी आहेत. त्या दिवशी मी सहज व्हिडिओ बघत होतो फेसबुकवरती, काहीतरी असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी पाहत राहतो. तर त्याच्यामध्ये एक असं आलं होतं की ह्या समुद्रामध्ये ज्या बोटी असतात, माल वाहतूक बोटी, त्याची कॅपॅसिटी मला सहज उत्सुकता वाटली का यांची कॅपॅसिटी किती मोठी असू शकते, आणि म्हणून मी ते टाकलं आणि ते सांगितलं त्यांनी. तर ज्या मालवाहतूक बोटी असतात त्याच्यामध्ये फ्यूल किती असतं माहिती आहे, 1 कोटी लिटर, 1 लाख नाही 1 कोटी लिटर फ्यूल एका बोटीमध्ये. याचा अर्थ त्याची वाहतूक करण्याची जी कॅपॅसिटी आहे किती लाख टन असेल, ते सर्व ते कितीतरी म्हणजे ते सांगत होते आकड्यांमध्ये. आणि मग असं काही असलं का मग मी कृष्णदास मुनींना बोलवलं, रमण मुनींना बोलवलं, म्हणलं बघा हे. मग हेच म्हटले, अरे बाप रे बाबा हे किती अवघड आहे. म्हणलं हे काहीच अवघड नाही म्हटलं, आपल्याला इकडचं सामर्थ्य माहीत नाही म्हणून अवघड वाटतंय आपल्याला. आणि मग स्वामींनी कोणता अवतार सांगितला आहे जो प्रल्हादाला सहाय्य करायला आला, नरसिंह अवतार. नरसिंह अवताराचं वर्णन केलं. या नरसिंह अवतार जो आहे सृष्टीमध्ये अवतरले आणि कोणाला मारण्यासाठी अवतरले, हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू म्हणजे प्रल्हादाचे वडील. त्यांनी साधना करून असं वर मागवलं होता का मला दिवसा कोणी मारू शकत नाही, रात्री मारू शकत नाही, माणूस नाही, पूर्ण बाई नाही, असं म्हणजे बरेच वर घेतलेले होते. त्याच्यामध्ये अहंकार झाला का आता परमेश्वर याच्या व्यतिरिक्त काय असू शकतो, मीच परमेश्वर. त्यांनी फरमान सोडलं, मी परमेश्वर, माझी भक्ती करा, कोणाचीच भक्ती करायची नाही. कारण त्याला वाटलं की आता आपल्याला कोणी मारू शकत नाही, कारण मी वरच असा मिळवलेला आहे. आणि त्याचाच मुलगा देवतेची भक्ती, तो बी कोणत्या देवतेची भक्ती, यक्षिणीची, मायेच्या कर्मभूमीतल्या. परंतु त्याचा भाव जसा जसा वाढत गेला तो कुठपर्यंत गेला, चैतन्यापर्यंत गेला, विश्वपर्यंत. बरं मग तो भक्ती कोणाची करत होता, कर्मभूमीच्या देवतेची. आणि अवतारे घेतला कोणी, कर्मभूमीच्या यक्षिणीचीच. तर मग तिथपर्यंत भाव जाण्याचं कारण काय, तर त्याची देहाभिमानी होती ती अष्टभैरवातली होती. आणि त्याच्यावरची देवतेपर्यंत भाव जात नाही तोपर्यंत कोणतीही देवता त्याला मारू शकत नव्हती. कारण तुमची प्रत्येक जीवाची एक देहाभिमानीने असते. आता आपली देहाभिमानी परमेश्वरच आहे. कारण या सगळं तिकडं जेव्हा कर्मराटीत होतो त्या देवता ज्या आहे देहाभिमानीनी, त्याच इकडं कशामध्ये आल्या, ओळखणी मायेमध्ये आल्या. आणि परमेश्वर काय म्हणतात, मी निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान. म्हणजे याचा अर्थ आपला अभिमान घेणारा कोण आहे, आपला देहाभिमान घेणारा कोण आहे, परमेश्वर. परंतु तुम्ही त्या रस्त्यावर असलो पाहिजे. आणि तुमचा परमेश्वराने अभिमान घेतला तर तुमच्या केसाला धक्का लागेल का. आणि विनाकारण म्हणता बिबट्या तिला नीट झोपायचं का नाही, येईल का तो बिबट्या. मी तुम्हाला सकाळी काय सांगितलं, इथलं 5 किलोमीटर कार्यक्रम होईपर्यंत रेड अलर्ट लावून टाकलेला आहे. रेड अलर्ट, हे झेड नाही रेड, त्याच्यानंतरची प्रक्रिया ही. तर ही सामर्थ्याची निष्ठा कधी कळेल, कधी समजेल, तेव्हा ती सामर्थ्य कळेल. विषय काय चालला होता की याची देहाभिमानीनी कोणी होती, अष्टभैरवाची. आणि त्याच्यामुळं त्याच्यावरच्या देवतेपर्यंत जो जात नाही, याची देहाभिमान कधी सोडल ती, जेव्हा त्याचा अभिमान, त्याचा भाव त्याच्यावरच्या देवतेवर जाईल तेव्हा मग ती देहाभिमान सोडून जाते.
याचा भाव वाढत वाढत गेला, कारण त्याला सांगितलं फरमान फेकून द्या डोंगरावरून, त्याला फेकून दिलं, त्याचा खर्च तर सुद्धा नाही, भाव वाढला. अरे बापरे, आपल्याला नाही का एक विडा वाहिल्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटतो, आपल्याला वाटतं अरे एकदम जाज्वल स्थान आहे आपलं, मग आपल्या खिटी चालू होऊन जातात, कळत न कळत कर्मवश आपल्याला भेटतं, परंतु आपला भाव वाढतो कारण दृष्टपर आपली भक्ती असते. तसं त्याचा भाव वाढला, भाव वाढत वाढत कुठपर्यंत गेला, या अष्टभैरवाच्या वरती गेला, विश्ववरती गेला आणि चैतन्यावरती गेला. जेव्हा याच्या देहाभिमानीने अष्टभैरवती देवता आहे त्याच्यावरचा भाव गेला, मग त्या अष्टभैरवती जी देवता आहे त्याची देहाभिमानी तिनं भाव सोडून दिला, अभिमान सोडून दिला. अभिमान सोडला याचा अर्थ काय, तो न्यूट्रल झाला, आता त्याचा कोणाचाच अभिमान नाही, आता त्याला कोणी साधंही मारू शकतं, तर देहाभिमानी देवताच नाही राहिली त्याची, ते देहाभिमान सोडून दिला आणि मग चैतन्यापर्यंत गेला. आता चैतन्याला येण्याची गरज आहे का? चैतन्याने कोणाला आदेश केला? कर्मभूमीच्या सर्वात खालची देवता यक्षिणी, आणि तिनं अवतार घेतला. आणि परमेश्वर काय सांगतात का त्याची ताकद एवढी होती, सामर्थ्य एवढं होतं काय सारं ब्रह्मांड गिळून घेण्याचं. वास्तविक तो गिळू शकत होता का? नाही, कारण कर्मभूमीची खालची देवता आहे, 500 योजनाच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. परंतु शक्तीचं एक सामर्थ्य आपल्याला कळावं, अंदाज यावं, याच्यासाठी ते परमेश्वराने सांगितलं आहे. आणि मग मी त्यांना हेच सांगितलं की कर्मभूमीच्या देवतेची यक्षिणी देवता जर अवतरली तर तिच्यामध्ये एवढी ताकद असते, 1 कोटी लिटर काहीच नाही आहे, आणि काही हजारो टन हे काहीच नाही आहे. हे चमत्कारिक गोष्टी आपल्याला का वाटतात, जोपर्यंत आपल्याला हे सामर्थ्य कळत नाही. एकदा हे सामर्थ्य कळू द्या. ही टेक्नॉलॉजी जी वाढते ना, सायन्स जे वाढतं याचं तुम्हाला AI सुद्धा तुम्हाला विशेष वाटणार नाही. कारण का, तर हे काय आहे, सामर्थ्य आहे, एक सायन्स आहे, आणि हे सायन्ससुद्धा परमेश्वराच्या प्रवृत्तीनंच इकडं आपल्यापर्यंत येतं आहे. त्याच्यामुळे सामर्थ्याचं कार्य आहे म्हटले. आणि हे हे काही मानसिकता किंवा प्रॅक्टिकल येऊन संहार करणं, संसरण करणं, चला आता उठ, याच्यात जायचं आहे तुला, या कर्मफळात जायचं, असं सांगायची गरज नाही. ते सामर्थ्य एवढं ॲटोमॅटिक आणि एवढं प्रबल असतं की अनंत ब्रह्मांडाचे जीव मायेच्या तमात जातात ज्यावेळेस संहार होतो त्यावेळेस, परंतु ज्यावेळेस परत संसरण होतं त्याच ब्रह्मांडात त्याच देवतेत ते जीव आणि त्याच कर्मफळात जातात, याची थोडी चुकी होत नाही. एखादा जीव जरी ह्या ब्रह्मांडातला तिकडं जाईल किंवा एखादा जीव इकडूनचा तिकडं जाईल असं होत नाही. सामर्थ्याचं इतकं सिस्टमॅटिक काम आहे. आता सारं यंत्रवत झालेलं आहे, तरी चुका होतात, यंत्र चुकतं कधी कधी. माणसं तर चुकायचं तर विषयच नाही, माणसं चुकांचा पुतळाच आहे. किती ऑटोमेशन झालं तरी अडचणी येतात. सेटिंग थोडी चुकली, आपलं मोबाईलमध्ये सेट चुकलं, आता सकाळी सेटिंग चुकली तर एक आपलं सिम कार्ड दिसत नव्हतं. तसं परमेश्वराच्या याच्यामध्ये सामर्थ्याचं जे कार्य चालतं त्याच्यामध्ये थोडंही इकडं तिकडं होत नाही. म्हणले सामर्थ्याचं कार्य आपल्या सामर्थ्याने ही सृष्टीचा संहार करते म्हणले. तर ते सामर्थ्य किती प्रकारचे आहे म्हटले, अग्नी किती प्रकारचे आहे म्हटले, तर एक योगाग्नी, जसा योग पुरुष सामर्थ्याने देह विच्छिन्न करतो त्यांनी प्रमाण दिलं. योगाग्नी असते म्हणजे त्याचं ते प्रबल बसतं. ते एखादा योगी असतो म्हणले, ते सामर्थ्याने देह विच्छिन्न करतात किंवा ते देह सोडून परत दुसऱ्या याच्यात काया प्रवेश पण करतात. जसं चक्रपाणी प्रभूंनी देह काढला तिकडं काया प्रवेश केला, तर काया प्रवेश करायच्या अगोदर, पतीत उठवायच्या अगोदर तेच देह परमेश्वर परत उठू शकत होते. हे तर परमेश्वराचं आहे, परंतु देवतेच्या विद्या ज्या आहे त्यातला एक प्रकार एखादा योगी जो असतो ना, तर ते हे करू शकतो म्हणले, सामर्थ्याने देह विच्छिन्न करू शकतो. त्याचप्रमाणे माया सामर्थ्याने सृष्टी संहार करते म्हटले. कवन न्याय म्हणजे यथा द्वापरवत, मग ते प्रमाण देतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती कर्पूर कज्जलिकावत आपला जो बी त्याग केला म्हटले, हे सामर्थ्याचं कार्य परमेश्वराचं. काही कळालं नाही, काही समजलं नाही, काही दिसलं नाही, काहीच नाही, कर्पूर कज्जलिकावत देह त्याग केला, हे सामर्थ्याचं कार्य आहे म्हटले. श्रीकृष्ण चक्रवर्ती न्याय दिला म्हटले, तर त्यांनी एकाच कर्मफळाचा नाश केला म्हटले. परमेश्वरात श्रीकृष्ण महाराजांचा याला न्याय देता तुम्ही म्हटले, तर त्यांनी एकाच कर्मफळाचा नाश केला का म्हटले. दुसरा युगाग्नी युगांतीचा म्हटले, चतुर्विध कर्मफळाचा नाशसुद्धा होतो म्हटले. नुसतं एकच कर्मफळाचा नाही, आता परमेश्वराचा एक अवतार गेला, बाकीचं काय म्हटले, तसं नाही म्हटले. सर्व कर्मफळाचा अशाच पद्धतीनं अशाच सामर्थ्याने कार्य होतं म्हटले. समजत नाही, कळत नाही, काहीच नाही, इथं काय होतं काहीच नाही. तर आता ह्या ज्या गोष्टी सामर्थ्याच्या कार्याचा विषय आहे, तर युगांतीचा जो संहार आहे तो चतुर्विध कर्मफळाचा नाश होतो. युगांती संहाराचे किती प्रकार आहे, 3. कोणते कोणते, महासंहार एक, युगांतीचा संहार एक आणि अवांतर संहार एक आहे की नाही. युगांतीचा म्हणजे युग संपल्यानंतर
कलियुग संपलं की मग परत सार होतो आणि ह्या कलियुगाच्या युगांतीचा सार जो आहे हा फक्त कर्मभूमीतच होतो, कर्मभूमीतच होतो, इथंच सार होईल, बाकी भूमीत होणार नाही, अमेरिका इकडं तिकडं होणार नाही. आता प्रश्न निर्माण होईल तुम्हाला, आता टेक्नॉलॉजी एवढी झाली, इथं थोडं पूर आला किंवा काही दंगल झाली तर या टेक्नॉलॉजीने लगेच इकडं तिकडं कळतं आणि सहाय्य पण होतात, आहे की नाही. काही देशामध्ये जर युद्ध चालू झालं तर लगेच आपलं इकडूनचं सहाय्य होतं की नाही. तर तसं म्हणजे त्यांना सर्व दिसेल इथं काय चाललं आहे, परंतु सहाय्य करू शकत नाही. आता जपानमध्ये एवढे पूर आले, पाणी आलं, गावाचे गाव वाहून जाऊ राहिले, आपल्याला दिसतंय, आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही, आपण बांधले गेलेलो आहे. आणि काही जरी दिलं तर ते सारं झाल्यानंतर मग आपली मदत जाते. मदत कधी जाते? सारं संपून जातं, कारण तोपर्यंत जाताच येत नाही. तसं हा युगांत हे थोडंसं समजणं कठीण आहे, परंतु कर्मभूमीतच तो सार होतो म्हटले. आणि त्याचप्रमाणे चतुर्विध कर्मफळाचा सुद्धा नाश होत असतो, भूतांचा मळाचा नाश होत नाही. भूत म्हणजे प्रपंचाचे अष्टधा प्रकृती भूत आणि मळ देवतेचे, याचा नाश होत नाही. कोणत्या वेळेस? युगांतीच्या सहाराच्या वेळेस. युगांतीच्या सहाराचा न्याय का दिला म्हटले? मग चतुर्विध कर्मफळाचाच न्याय द्यावा. तिसरी प्रलय अग्नी, तो प्रगटे म्हणजे सहार कसा कसा ही माया करते ते आपल्याला ते सांगताय, समजावताय की युगांतीच्या सहारापेक्षा अनंतपटीने आगळा असा प्रलय अग्नी महासहार काळी प्रगट होत असतो म्हटले. युगांतीचं सहाराच्या वेळेस फक्त कर्मभूमीतच करायचं तर किती होणार आहे ते. आता ते वर्णन तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, 12 वर्षे हे, 12 वर्षे ते, 12 वर्षे ते, आणि मग त्यावेळेस ते पूर्ण याचा होत राहतं. तर त्यावेळेस तो प्रलाग्नी असतो, त्याच्या कितीतरी हजारो पट तो निर्माण होऊन महासार होतो. कारण महासार पूर्ण अनंत ब्रह्मांडाला करायचा असतो. महासार एका ब्रह्मांडापुरता मर्यादित नसतो, अनंत ब्रह्मांड. तर तुमच्या मनात असं येईल की आता ह्या ब्रह्मांडात आपण आहे, या ब्रह्मांडाचा सार होईल तर दुसरे ब्रह्मांड चालू आहे की नाही. यातले जीव मग मायेच्या तमात मग परत या ब्रह्मांडाची रचना केली, तिकडूनचे काढले, तिकडूनचे मग सार होईल, मग इकडं असं होत नसतं. महासार हा अनंत ब्रह्मांडांचा असतो, एकाच वेळेस असतो. एकाच वेळेस अनंत ब्रह्मांडांचे जीव आणि त्यांचाही एका एका जीवाचा 100 ब्रह्मांडा इतका व्याप ते मायाच्या तमात असतात. तो मायाचा तम किती मोठा आणि त्याचं ती माया किती मोठी, त्याच्या पलीकडचं परमेश्वर किती मोठा, याचा अंदाज आपल्याला बांधताच येत नाही. पुढे येणार आहे ते आपल्याला अंदाज बांधता येत नाही, परंतु ते सर्व सामर्थ्याचं कार्य आहे. पण महासार हा एकाच वेळेस सगळीकडे होत असतो. प्रपंचाचा अभाव आहे म्हणजे अव्यक्त मायाच्या सामर्थ्यामुळे कार्यरूप प्रपंचाचा नाश होतो. कार्यरूप प्रपंच, कारण प्रपंच आणि कार्यरूप प्रपंच. प्रपंचाचे 2 प्रकार आहे. कारणरूप प्रपंच म्हणजे कोणते? भूमी, आप, वायू, आकाश, तेज, रज, तम, सत, अष्टधा प्रकृती म्हणजे कारण प्रपंच. आणि कार्यप्रपंच म्हणजे त्या निमित्ताने आपल्याला आधाराद्वारे हे आपण निर्माण केलं. आता घर बांधलं, गाड्या बांधल्या, शेती केली, जे जे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो कार्यप्रपंच. तर कार्यप्रपंचाचा नाश होत असतो, कारण प्रपंच मात्राचा नाश होत नसतो. कधी? युगांतीच्या सहारामध्ये. महासहारामध्ये मात्र सर्वांचंच आपापल्या ठिकाणी जातात. तर प्रपंचाचा अभाव होय म्हणजे अव्यक्त मायाच्या सामर्थ्यामुळे काय होतं? कार्यरूप प्रपंचाचा नाश होतो, म्हणजे त्याला आपण सार म्हणतो. स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा पण नाश होतो. तर तोच नाश सार कोणत्या क्रमाने होतो म्हटले? अनुक्रमे. काय त्याचा? अनुक्रमे निचादिक्रमे परमेश्वर या सृष्टीचा सार काढ. निचादिक्रमे म्हणजे काय? खालून वरती. म्हणजे पहिल्यांदी काय होईल? कर्मभूमी, नंतर अष्टदेवनी, मग अंतराळ, मग स्वर्ग, मग कैलास वैकुंठ. याचं कारण काय? की प्रत्येक देवतेला आपली स्वरूप मर्यादा ठरलेली आहे ना. 500 स्वरूप मर्यादेच्या पलीकडे जायचं नाही. प्रत्येकाची पोलिसांची हात असते बघा. आणि एखादा ॲक्सिडेंट अशा ठिकाणी होतो, मध्यभागी म्हणतो या पोलीस स्टेशन गेलं तेव्हा ते आमची हद्द नाही, तिकडे गेलं का तेव्हा ते आमची हद्द नाही, इकडं तिकडं टोलवटोली चालू राहते. त्याच्यावरून कायदे कानून झाले. एकाने याचिका दाखल केली, म्हटले हे सर्वसामान्यांना त्रास देण्यासारखं आहे. आणि आता तो असा एक कायदा निर्माण झाला का हद्द कोणती असून कोणत्याही पोलीस स्टेशनला तुम्ही त्याला 0 FIR म्हणतात. कोणत्याही ठिकाणी तुम्ही ती नोंदवू शकतात. ते नोंदून घेऊन मग ते हद्द कायम करून त्या पोलीस स्टेशनला ते वर्ग करतात. मग म्हणजे आता तुम्हाला आपल्या नागपूरला काही घटना घडलेली असेल तर त्या संदर्भात FIR नाशिकला सुद्धा नोंदवू शकतो. पहिले तसं नव्हतं. हे उदाहरण तुम्हाला देण्याचं कारण काय की त्या हद्दी ठरलेल्या आहे, त्याच्यामुळं खालची देवता वरच्या याच्यात जाऊ शकत नाही, म्हणून खाली पहिले, नंतर त्याच्यावरती, नंतर त्याच्यावरती, नंतर विश्व, नंतर तसं खालून. त्याच्या उलटा आपण संसरण जे होतं ते उच्चादिक्रमे होतं, सार होतो तो निचादिक्रम होतो. अशा पद्धतीनं हे कार्य आहे. आणि हे कार्य होत असताना
हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. हे सामर्थ्याचं कार्य कसं चालतं, कोणत्या पद्धतीनं परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायासृष्टीचा सहार करते. मग सहार करते म्हणजे नेमकं काय करते, नित्याधिक्रम म्हणजे मग तर होतं काय, विखो इंद्रिय विलया जाय. आता विखो आणि इंद्रिय हे काय, कोण सांगल? विखो कशाला म्हणतात, इंद्रिय कशाला म्हणतात? काय कशाला म्हणतात, कशाला? हे आहे मळाचे नावं. म्हणून सांगतं काय, देवता वर्ग तुम्ही अभ्यासलेला असेल, ऐकलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल. आता हे विखो कोणाला म्हणतात, कोणत्या देवतेच्या मळाला म्हणतात, इंद्रिय कोणत्या देवतेच्या मळाला म्हणतात? तर खालच्या देवता वरच्या देवतेच्या विलय जाय. म्हणजे विलय जाय या शब्दाचा अर्थ काय होतो का, त्यामध्ये मर्च होतो. पण तसं मर्च होत नाही. विलय जाय म्हणजे तत्समान होतं, तत्समान. त्याच्यामुळे जसं आता हे उदाहरणं साकल तुम्हाला सांगतो. इथं आपण 5 मातीचे ढीग तयार केले. एक मोठा ढीग, एक त्याच्यापेक्षा छोटा ढीग, त्याच्यापेक्षा एक छोटा ढीग, त्याच्यापेक्षा एक छोटा ढीग. हे असे 9 देवतेचे ढीग आहे समजा, 9 मळ. समजलं? सर्वात मोठे तो चैतन्य. आता सर्वात खालची जी छोटी मळ आहे तो आपण खाली दाबला, असा ढीग दाबला. दाबला म्हणजे काय केला, काय झालं, आपलं सपाट झालं की नाही. परत दुसरा दाबला, तोही सपाट. तिसरा दाबला, सपाट. आणि सारे दाबल्यानंतर सारं सपाट होईल की नाही, तर समान होईल, एक समान होईल. मग याचा अर्थ मर्च झाला का? मर्च नाही झाला, त्यात घुसला नाही, कारण त्यांना अधिकारच नाही. एक मळा दुसऱ्या मळामध्ये जाऊ शकत नाही. तत् समान म्हणजे विलय जाय म्हणजे काय, त्या समान झाले, सर्व समान झाले, सर्व सारखं दिसायला लागलं. त्याच्यामुळं त्यामध्ये ते गेलं, असा त्या शब्दाचा अर्थ आपण घेतो. विलय जाय म्हणजे त्यात गेला. आणि मग लगेच तत्त्वज्ञानाला आपण हात घालतो. अरे 500 योजनाच्या पलीकडं या देवतेला जाता येत नाही, मग ही देवता वरच्या मळामध्ये कशी काय गेली, असं शंका येते का नाही. तर ते तत्समान या शब्दाचा अर्थ काय की ह्या तत्समान झाला म्हणजे सारखा झाला म्हटले. तर विखो कोणाला म्हणावं, हे चौस्थानीचे. चौस्थानीचे म्हणजे खालचे. करुमीची देवता, अष्टदेवनी देवता, अंतराळ देवता आणि स्वर्गाची देवता. या 4 स्थानाच्या देवतेच्या मळाला काय म्हणतात, विखो म्हणजे विषय आहे का. तर हे जे देवते इंद्रिय म्हणावे कशाला, ब्रह्मांदिक शेषशय्या म्हणजे वरच्या 2 स्थानीच्या देवतेला काय म्हणतात, इंद्रिय. म्हणजे हे जे विषय आहे, विखो हे जो मळ आहे तो इंद्रियाच्या समान झाला म्हटले. आलं का लक्षात? त्याच्यामुळं तो विलया गेला म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं. थोडक्यात एक गंज आपण दाबला म्हणजे त्याचं अस्तित्व राहिलं का? एक गंज दाबला आपण म्हटलं, किती गंज राहिले तुम्ही म्हणते 8 राहिले. मग 7वा दाबला, किती राहिले, 6 राहिले. मग त्याचं अस्तित्व संपलं. विलय जाय म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं. आणि अस्तित्व संपलं म्हणून मग आपण पुढं तेच समान झाल्यासारखं होतं. म्हणजे हे आता सामर्थ्याचं कार्य आहे. सहार कसा होतो, कशा पद्धतीनं होतो, हे त्यात आता आलेलं आहे. विखो इंद्रिय विलय जाय म्हटले. तर विखो कोणाला म्हणावे, इंद्रादिका म्हणजे खालील चौस्थानीच्या मळाला, देवतेच्या मळाला विखो म्हणावे म्हटले. आता याच्यात बरेच विखो का म्हणावं, विषय का म्हणावं, याचे बी दिलेले आहे. तर विषय का म्हणावं, प्राधान्य म्हणजे काय विषयाला आहे आणि आनंद अनुषंगिक आहे म्हटले. इथं विषयाचं जास्त प्राबल्य असल्यामुळं त्याला विखो म्हणतात म्हटले. प्राधान्य विषयाला असल्यामुळे आणि भोगाच्या बाबतीतसुद्धा बाह्य भोगाचे सुख हे जास्त आणि अनुषंगिक आनंद आहे म्हटले. संचारी आनंदी कमी आहे म्हणून त्याला विषय म्हणावं. विषय का म्हणावं हे सुद्धा उत्तर पक्षकारांनी दिलेलं आहे. विषय थोडासा अवघड आहे ना समजायला, तर त्याच्यासाठी वेगवेगळे उदाहरणं पण देतात म्हटले ते. तर पक्षकार काय सांगतात, तर भात म्हणजे यथा भातवणी टिकवणी हे योग नामे. म्हणजे काय, भात विकणारे, टिकवणी म्हणजे हिरे माणिक मोती यांची परीक्षा करणारे, यांची टिकवणी असे म्हणतात म्हटले. भात करणारे जे आहे त्याला भात विणणारे म्हणतात. आणि टिकवणी म्हणजे काय, हिरे माणिक मोती हे व्यापाऱ्यांचे नाव. हे प्रमाण देतात आपल्याला समजण्यासाठी. तर भातवणी म्हणजे फळीयाला आणि टिकवणी म्हणजे न्यायदेवतेला. म्हणजे त्या देवता जी कार्य करती त्या अनुषंगाने ते कार्य करतात म्हटले. तर माणिक मोती यांची परीक्षा करणे म्हणून त्याला टिकवणे असे म्हणतात. उपभोग येतची अशी सारिका. तर हे जे मळ आहे, हे मळ जे विषयाधार वेद, मागच्या याच्यामध्ये विषयाचा वेद असला तर विषयाची, इंद्रियाचा वेद असतं इंद्रियाला, तर त्या ठिकाणी ते जीव असतात. मग ते आता संपुष्टात येतात, तर समान होतात, विलय जातात.
आणि त्याच्यासाठी वेगवेगळे उदाहरणं त्यांनी बरेच दिलेले आहे. यथा रामदेवाचे उदाहरण दिलं, दादोस यक्षिणीचा विद्यावंत आहे म्हटले. तर नाताशी खाता जेविता पिसे येत असे म्हटले. हे कशाचं का उदाहरण दिलं, तर दादोस हे यक्षिणीचा विद्यावंत होता आणि त्याच्यामुळं त्याला जे परमेश्वराकडून व्हायचं होतं ते परमेश्वर त्याला सांगायचे ना, की इथं एक ब्रह्मविद्या आहे, ती तिथंपर्यंत जातच नव्हती. त्या अनुषंगाने त्या देवतेचा तो जीव, त्या जीवाची तो मळ, आणि त्या मळाच्या अनुषंगाने बाकीचं त्याला काहीच भेटत नाही. आणि खालची देवता वरच्या देवताचा समान झाल्यानंतर त्याचं अस्तित्व पण राहत नाही. तर पाचही इंद्रिय म्हणजे ज्ञान इंद्रियाच्या ठाई फळीयास एका देवतेचे म्हणजे त्यांच्याच ब्रह्मांडास्ताचे अधिष्ठान सामर्थ्य असते आणि त्याद्वारेच फळीयास भोग संपादिला जातो. हे समजण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे का त्या देवतेचं त्या जीवाचं त्याच अनुषंगाने त्याला ते दिलं जातं. बाकीचं ही देवता त्या देवता त्या जीवाला, असं त्यांचं म्हणजे थोडक्यात काय की बघा, एखादा सांगण्याचं तात्पर्य, एखादा तुम्ही सर शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये आता तुमची ड्युटी आहे, तर ड्युटी तुमची लिगली तिथं आहे. आता लिगली ड्युटी जिथं आहे तिथं तुम्ही जाऊ शकता, तिथं रजा मागू शकता, तिथं काम करू शकता. एखाद्या व्यक्तीनं तुमच्या ऑफिसरने सांगितलं का तुम्ही सर या शाळेच्या ऐवजी त्या शाळेत जा, पण तुम्ही ते नाकारू शकता, कारण तुमचं लिगली गोष्ट काय आहे तिथं लागलेली. तसं त्या देवतेचं त्या जीवाच्या ठिकाणी ते मळ आणि त्या ज्या देवता त्या ज्या जीवाला देतात तेच त्याला प्राप्त होणार, दुसरं प्राप्त होऊ शकत नाही म्हटले. आणि ह्या अनुषंगाने आत्मस्वरूप म्हणजे आपले स्वरूप प्रकाशतात. विद्या होणं म्हणजे काय, आपल्या पिंडस्थ प्रकाशनं म्हणजे काय, त्या देवतेचे स्वरूप प्रकाशतात. ते मळाधार या साऱ्या देवता ज्या आहे या मळाधार जीवाला बघतात ना, कारण जीवाचं स्वरूप या कोणत्या देवता पाहू शकत नाही, ते जीवाला मळाधार पाहतात. त्या देवतेचे ते मळ आहे आपल्याकडं, आणि त्या मळाला ते कलर पण असतात. प्रत्येक देवतेचे कलर आहे ना, कृष्णा मंजिष्ठा इथे तुम्ही कलर पाहिलेले. तर त्या मळाधारे त्या जीवाला ते बघतात आणि त्या मळावरती त्याचे संत कर्माचे चिन्ह असतात आणि त्या चिन्हावरून त्या जीवाला भोगवणं सुख देणं हे देवतेचं कार्य असतं म्हटलं. म्हणून स्थूळ देहाच्या ठिकाणी असलेले जे तादात्म्य ते पावतात. आता हा विषय विखो इंद्रिय विलाज आहे, या अनुषंगाने कशा पद्धतीनं ते कार्य करतं हे सांगण्याचं तात्पर्य आहे. विलय म्हणजे अत्यंत अभाय होणे. यथा दिवा फुंकल्या नाही झाला म्हणजे दिव्याचा जर फुंकर मारला तर प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणेच मळाचा अत्यंत अभाव होतो. जे मळ जे आहे ते आता कार्यरत होते, परंतु तो विजला म्हटल्यानंतर अभाव झाला आणि त्याला मळाचं त्यांनी काय दिलं, प्रमाण दिलं, उदाहरण दिलं की दिवा आहे तो पेटलेला असतो तोपर्यंत प्रकाश देतात, परंतु तो फुंकर मारली विजला प्रकाश देणं बंद झालं. तसं खालच्या देवतेचे जे आहे मळ वरच्या देवतेमध्ये विलय गेल्यानंतर याचं अस्तित्व राहत नाही, कार्य संपुष्टात येतं आणि अशा पद्धतीने या सृष्टीचा सार चालू होऊन जातो. आता सृष्टीचा सार चालू झाला आहे. पहिल्यांदी आपण काय बघितलं का परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायासृष्टी सार करते आणि कशा पद्धतीनं करते ते सामर्थ्याचं कार्य आहे. मग सुरुवात कुठून झाली, विखो इंद्रिय विलय आहे. विषय मळाचे नावं काय, 4 देवतेचे, आणि त्या 4 देवतेचं अशा पद्धतीनं जे कार्य आहे ते थांबलं म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं. आता त्याचं अस्तित्व नसल्यामुळं आता वरच्या देवतेचं अस्तित्व आहे आणि मग त्या वरच्या देवतेचं अस्तित्व कशा पद्धतीनं अशाच पद्धतीनं पुढं ते कार्य चालत राहील. आज आपण सकाळी या विषयाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सकाळी सांगितला हा विषय थोडा किचकट आहे समजायला, परंतु पुढं जाईल त्यात इंटरेस्ट पण निर्माण होईल. कारण याच्यामध्ये काय आहे की खूप काही बोधकथा सांगण्याला संधी नसते, तरी मी माझ्या पद्धतीनं काहीतरी वेगळे उदाहरणं देऊन तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न असतो. हे विषय असे आहे की समजतं कळतं, परंतु शब्दात तुम्हाला सोपं करून कसं सांगायचं हा विषय असतो आणि याला लिमिटेशन पण असतं. कारण पक्षकारांनी काय केलेले, पक्ष बांधणी चौकट बांधून टाकलेली आणि त्यात जर तुम्हाला सांगितलं असलं तर सरळ जे थोडंफार येतं ते बी डोक्यातून निघून जाईल. मी तर आता फक्त पॉईंट सांगून तुम्हाला पुढं घेऊन जातो आहे आणि पुढं घेऊन जात असताना थोडंफार आता तुम्हाला कळलं तरी की बाबा साराची सुरुवात कशी झाली,
खालून कशी झाली, कशा पद्धतीने झाली, ते सामर्थ्याचं कार्य कसं आहे, त्या मळाला नाव कसं म्हणतात, ते जे मातीचे उदाहरणं ते काय आता पक्षामध्ये नाही आहे, ब्रह्मविद्याशास्त्रात नाही आहे, दृष्टांतात नाही आहे, माझ्या चिंतनातून काढलेलं काय समजावायचं तर कसं समजावायचं, तच समान करायचं तर कसं करायचं. तर मग असे प्रॅक्टिकल तुम्ही करूनही पाहू शकता. ते दाबलं का मग ते समान होतं. तर हे सारं तुम्हाला समजावण्याच्या उद्देशाने असतं. आणि असंच पुढं पुढं जात जात खालची जी देवता आहे तिचे जे मळ आहे वरच्या देवतेच्या तत्समान होत 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 विश्वपर्यंत जाणार आणि या सृष्टीचा सार पूर्ण होणार. सृष्टीचा सार पूर्ण झाला का शेवटी परत हीच मायादेवता परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते, म्हणजे वाट पाहते की आता पुढचा आदेश माझ्या मालकाचा, माझ्या देवाचा काय असेल, त्यानुसार मी कार्याला लगेच तयार आहे. अशा पद्धतीने हा सृष्टीचा सार आपल्याला पुढं पुढं घेऊन जात असतो. आज आपलं पहिलं सत्र झालं. या दुसऱ्या सत्रामध्ये आपण 2 सूत्र बघितले आणि पुढं थोडंसं स्पीड पण पकडल्या जाईल. कारण आपल्या 5 दिवसामध्ये सार आणि संसरण प्रकरण बऱ्यापैकी आपल्याला संपवायचा टार्गेट आपण उद्देश ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले तर यावरती आपण मोकळं चिंतन पण करू. हे मोकळं विषय मी जर मांडला असता तर अधिक तुम्हाला समजला असं असं मला वाटतं. परंतु सूत्राला स्पर्श न करता जर मोकळं विवेचन केलं तर तुम्हाला वाटतं नाही मोकळं फक्त तत्त्वज्ञान सांगितलं. परंतु ऑलरेडी सूत्राचा पक्ष आणि पक्षाचा आधार घेऊनच मोकळं विवेचन केलं राहतं. जसं पूर्वी प्रकरण जर तुम्ही मोकळं विवेचन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल का त्याच्यात सर्व येतं. परंतु ते अभ्यास थोडाफार झालेला असेल तर त्या मोकळ्या विवेचनातून सुद्धा आपल्याला तत्त्वज्ञान कळू शकतं. पण या सूत्राचा आधार घेऊन पुढं पुढं चाललं तर मग तुम्हाला वाटतं की नाही सार प्रकरण आपलं असं असं पुढं पुढं सरकतं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. काही प्रश्न जरी निर्माण झाले तर आपण त्यावरती आणखीन स्पष्टीकरण देऊन थोडासा विषय विस्तृत सांगण्याचा किंवा समजावण्याचा प्रयत्न करू. तर यानंतर आपलं संध्याकाळचं सत्र वासनिकांचं असेल. उद्या सकाळी परत सत्र 10 ते 11 ह्याच विषय पुढं घेऊन 4 ते 5 हा विषय पुढं घेऊन आणि आयोजक जे आहे तुम्ही त्या पद्धतीनं जे सकाळच्या सत्रात मी सांगितलं का कशा पद्धतीनं हा कार्यक्रम पुढं जाईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतो.